तर यंदा रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री आलेली आहे। बाकीच्या व्रतांमध्ये आपण काय करतो, पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानतो आणि तीच व्रतांची प्राचीन परंपरा आहे। परंतु एकमेव महाशिवरात्री हे असं व्रत आहे की या व्रतामध्ये निशिता काळाला महत्त्व आहे। या दिवशी करायचं शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्री केलं जातं। म्हणजेच काय, दिवसाच्या पूजेपेक्षा रात्रीच्या पूजेला हे जास्तीत जास्त महत्त्व इथे या महाशिवरात्रीच्या निमित्ताने दिलं जातं। रात्रीचे समान 15 भाग केल्यानंतर त्यापैकी 8वा भाग जो येतो तो म्हणजे निशिता काळ होय। जेव्हा निशिता काळी कृष्ण चतुर्दशी म्हणजे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्याची 14वी तिथी असेल तिला शिवरात्री असे म्हणतात। माघ महिन्यात या शिवरात्रीस विशेष महत्त्व असल्याने तिला महाशिवरात्री असे म्हणतात। यंदा म्हणजेच 2026 या वर्षामध्ये 15 फेब्रुवारीच्या उत्तर रात्री 12:28 ते 1:18 या काळामध्ये निशित काळ आहे। तर या काळामध्ये आपल्याला भगवान शिवशंकरांची मनापासून होईल तितकी सेवा करायची आहे। महाशिवरात्रीच्या विविध कथा आणि मान्यता काय काय सांगतात ते आपण जाणून घेऊया आणि या व्हिडिओमध्ये थांबूया। महाशिवरात्रीला जलाभिषेक, रुद्राभिषेकाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो। या दिवशी भक्तिभावे शिवाची आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते। काही कथांनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले। हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री होय।